श्री बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअर होलसेल डेपोचा भव्य शुभारंभ आज निफाड येथे पार पडला। कोणतेही बांधकाम करायचे म्हटले की त्यासाठी उत्तम आणि दर्जेदार माल अपेक्षित असतो। याच गोष्टींची गरज ओळखून बालाजी मार्बल अँड टाइल्सच्या समोर जळगाव फाटा निफाड येथे प्रणील कराड आणि अश्विनी कराड यांनी आज आणखी एक नवीन व्यवसायात पदार्पण करत श्री बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअर होलसेल डेपो शुभारंभ केला। कराड यांचे गेल्या 4 वर्षांपासून श्री बालाजी मार्बल अँड टाइल्सचा ही व्यवसाय सुरू आहे। या यशस्वी व्यवसायानंतर आता प्रणील कराड यांनी पुन्हा दुसऱ्या व्यवसायाकडे वाटचाल केल्याने तरुणांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे। प्रवीण कराड, अरुणा कराड, स्वप्नील कराड, अश्विनी कराड यांच्यासह कराड कुटुंबियांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। श्री बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअर होलसेल डेपोच्या व्यवसायाची माहिती प्रणील कराड यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नमस्कार, मी प्रवीण कराड। माझं एक श्री बालाजी मार्बल अँड टाइल्स या नावाने जुना व्यवसाय होता। गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही निफाडकरांच्या सेवेत आहे। आता आम्ही नवीन श्री बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअर, जेणेकरून आता या नवीन दालनात फर्निचर प्लाय, सेंटरिंग प्लाय, हार्डवेअर, सर्व प्रकारचे लॅमिनेट्स, फिनिशिंग वस्तूकडे आमचा फोकस आहे व आम्ही एक होलसेल डेपो टाकलेला आहे। सर्व गोष्टी आमच्याकडे होलसेल दरात योग्य त्या भावात मिळतील। इथून आधी जे पण टाईल मार्बल असो किंवा फर्निचरचं असो, लोकांना म्हणजे कस्टमर लोकांना नाशिकला जावं लागायचं। आता तीच सर्व्हिस नाशिकपेक्षा कमी भावात आणि फास्ट आणि शिवाय क्वालिटी मटेरियल आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहे। आता माझ्याकडे बिल्डिंग साठी सिमेंट, बाइंडिंग वायर, टाईल, मार्बल, ग्रेनाइट, सॅनिटरी, नंतर या प्लायच्या डिव्हिजन मध्ये प्लाय, हार्डवेअर, डोअर, हँडल, हिंजेस, मॅग्नेट, लॅमिनेट सर्व प्रकारचे मटेरियल आहे। तर उपस्थितांनी प्रणील कराड यांना नवीन व्यवसायात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। आज श्री बालाजी प्लायवुड उद्घाटन चांगल्या व सुंदर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का उद्घाटन झालेले आहे। या उद्घाटन प्रसंगी बरेचसे समाजातील, राजकीय, सामाजिक लोक येऊन गेले। ज्या प्रणीतनी हे दुकान टाकलं त्या दुकानाचं काम आणि त्याचं तुम्हाला माहिती आहे का त्याचं ध्येय आणि त्याची प्रगती ही चांगली व्हावा अशी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याला लाख शुभेच्छा। धन्यवाद। या ठिकाणी बालाजी प्लायवुडच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी प्रणील भाऊंना आणि अश्विनीला मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या दुकानाची चांगली भरभराटी हो अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आमच्या नाशिक जिल्हा ग्रामीणच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील मी या ठिकाणी त्यांना खूप शुभेच्छा देतो। आज निफाड शहरालगत साधारणपणे 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी प्लायवुडचं एक मोठं आणि अतिशय प्रशस्त असं दुकान माझा भाषा प्रणील यांनी सुरू केलेलं आहे। आपल्या वडिलांची यशस्वी कारकीर्द पुढे चालवण्याचं काम प्रणीलने केलेलं आहे। त्याची आई आणि त्याच्या वडिलांच्या आशीर्वादाने 4 वर्षांपूर्वी रस्त्याच्या समोरच्या बाजूला मार्बल आणि ग्रॅनाइटचं दुकान त्यांनी सुरू केलं होतं। म्हणजे इमारत बांधण्यासाठी स्टील आणि खडी जर सोडली तर बाकी सगळं सामान या एकाच ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं हे प्रशस्त दुकान प्रणील आणि त्याची अर्धांगिनी माझी सून हे दोघं या ठिकाणी सांभाळत आहेत। इथून पुढच्या काळामध्ये निफाड तालुक्यातल्या सर्व बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी येऊन दर्जेदार माल मिळेल याची मी अपेक्षा ठेवतो। केवळ अपेक्षा नाही तर खात्री बाळगतो आणि प्रणीलला आणि त्याच्या अर्धांगिनीला, त्याचबरोबर माझी बहीण आणि माझे सोयरे यांना भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो। सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाख शुभेच्छा। धन्यवाद। आज बालाजी प्लायवुडचं उद्घाटन करताना अत्यंत आनंद होतो। माझे सहकारी श्रीयुत प्रवीण तात्या कराड, अरुणाताई कराड, प्रणील आणि सुनबाई अतिशय वेगानं हे काम करीत असताना मार्बल बरोबर प्लायचा इतका मोठा साठा आणि इतकं मोठं काम निफाडमध्ये उभं राहतं याचं खरोखर कौतुक करावं लागेल। प्रणील ज्या पद्धतीने काम करतोय ते बघताना मला असं वाटतं हे निफाड तालुक्यातील सगळ्यात मोठं दुकान निश्चित राहील। वाजवी दर आणि क्वालिटी उत्कृष्ट याच्यावर दर्जावर त्यांचं
माल विक्रीचं धोरण राहणार आहे. माझे मार्गदर्शक आदरणीय वामनतात्या कराड यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी त्यांचा नावलौकिक, प्रामाणिकपणा आणि सचोटी या गोष्टीवर त्यांचा भर राहणार आहे. त्यांच्या या दुकानासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या 2-5 वर्षात ही दुकान नावाजलेली असेल याची मला खात्री आहे. आज या ठिकाणी बालाजी प्लायवूड आणि बिल्डिंग मटेरियलच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले एनडी काका, त्याचप्रमाणे प्रवीण तात्या, प्रणील आणि त्यांचं सर्वच एकंदरीत कुटुंब. माझ्या अगोदर एनडी काकांनी या ठिकाणी अगदी विस्तृतपणे प्रवीण तात्या आणि प्रणीलच्या आजपर्यंतचा जो उद्योगाचा जो प्रवास आहे तो विस्तृतपणे सांगितला. खरं तर या कराड परिवाराचं या परिसरामध्ये अगदी चांगलं नाव आहे. मग ते उद्योग क्षेत्रात असो किंवा शेती क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता या दालनाचं एक भव्य असं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. खरं तर निफाडकरांसाठी अशा एका मोठ्या दालनाची आवश्यकता होती आणि ती उणीव या ठिकाणी प्रवीण तात्या कराड आणि प्रणीलने ती भरून काढली. खरं तर आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आपल्यासारखी मंडळी उद्योगामध्ये पडली पाहिजेत आणि उद्योगामध्ये आपलं नाव कमावलं पाहिजे, त्याचबरोबर सामाजिक सेवाही घडली पाहिजेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या ढेपले परिवाराच्या वतीनं या सगळ्या उद्योगांसाठी आणि आजच्या या बिल्डिंग मटेरियलच्या या दालना प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज रविवार 18 ऑगस्ट या शुभदिनी निफाडमधील आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक प्रगतशील कुटुंब त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये 4 वर्षापूर्वी पहिलं पाऊल टाकलं बालाजी मार्बलच्या रूपानं. आणि या व्यवसायात त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे परमपूज्य आजोबा वामनराव तात्या कराड यांचे नातू प्रवीणराव कराड आणि त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी प्रणील कराड यांनी आज आजच्या या शुभमुहूर्तावर बालाजी प्लायवूड आणि हार्डवेअर या भव्य दालनाचा शुभारंभ इथं केलेला आहे. त्यांच्या या सर्व उद्योग व्यवसायासाठी निफाडचे उद्योजक माननीय नंदलालजी चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ढेपले, निफाडचे वास्तुविशारद आणि या पंचक्रोशीतील एक मोठं नाव प्रवीणराव कराड, आमच्या भगिनी अरुणाताई कराड यांचे आशीर्वाद या नवीन उद्योग व्यवसायाला आहे. आणि या उद्योग व्यवसायात त्यांनी हे पाऊल टाकल्याचं कारण असं की निफाड, लासलगाव, विंचूर, ओझर, सायखेडा या पंचक्रोशीतून बांधकाम क्षेत्रातील जे काही साहित्य होतं त्याच्यासाठी नाशिकला जावं लागायचं. ती अडचण आता खऱ्या अर्थानं त्यांनी दूर केलेली आहे. म्हणून त्यांच्या या उद्योग व्यवसायासाठी आमच्या सांगळे कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.